नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण आहोत पुणे जिल्हा आणि भोर तालुक्यामध्ये असणार नसरापूर या ठिकाणी घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा पडसाद पडला. आपल्या मामाच्या गावी नसरापूरला आल्यानंतर एक लहान निरागस आणि निष्पाप 3 मुलीच्या वर्षावर ज्या वयोगटातील मुलीवर झालेल्या बलात्कार आणि मृत्यू प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. अनेक विविध संघटना, अनेक आंदोलनं आपण पाहिली, पण वर्वे गावातील असणारं अक्षरा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला अनेक या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला महिला बघायला मिळत आहेत. अक्षरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सोनल गणेश खुटवड आपल्याशी जोडलेत. आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. खऱ्या अर्थानं कराल महिलांचा सन्मान तर देश बनल महान असं म्हणलं जातं, पण लहान निरागस आणि निष्पाप मुलीवरती घडलेल्या ज्या नराधमानं जे कृत्य केलंय हे संपूर्ण जगाच्या नकाशाला आणि जगाच्या हृदयावर एक प्रकारचा आघात आहे. आणि म्हणून सर्व स्तरातून मागणी होते. मी सोनल दिदीकडे जातोय. सोनल दिदी, आपण अक्षरा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक आपण महिलांसाठी काम करतात, तरुणींसाठी काम करता, तरुणांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करता. ही घडलेली घटना तेवढी वेदनादायक आहे, तेवढी सुद्धा आपणाला प्रचंड म्हणजे चीड निर्माण येणार आहे. आपणाला एक अध्यक्ष म्हणून काय वाटतं? सर, महाराष्ट्र राज्यातील नसरापूर गावामध्ये ही घडलेली घटना अत्यंत घृणास्पद आणि निर्दयी आहे. हा माणूस 4 वर्षाच्या लहान मुलीसोबत हे कृत्य करतो, ही खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. काय दोष होता त्या मुलीचा? 4 वर्षाची मुलगी, जिने जगही पाहिलं नव्हतं, अशा मुलीसोबत कोणाची तरी मुलगी होती, कोणाची तरी नात होती, मामाच्या गावी सुट्टीला ती आली होती. त्या मुलीचा काय दोष होता सर? काय काय केलं होतं त्या मुलीने? का त्या मुलीसोबत असं घडलं? आपण काय दरवेळी कॅन्डल लावायचा, 4 दिवस मोर्चे काढायचे आणि शांत बसायचं का? एवढंच करायचं का सर आपण? माझी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांना विनंती आहे, या निर्दयी माणसाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आपण बघू शकतो या ठिकाणी अक्षरा फाउंडेशनच्या अध्यक्ष सोनल गणेश खुटवड यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही केवळ कॅन्डल पेटवायचे का, तर कुठेतरी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांची दखल घेऊन मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दुसऱ्या ताई माझ्या डुलल्या. ताई, महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत? नाही, महिला सुरक्षित अजिबात नाहीत. ह्या लहान लहान मुलींवर असे अत्याचार होतात आणि आपण बघत बसायचं ते चांगलं वाटत नाही. माझी पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अशा नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तरच महिला कुठेतरी सुरक्षित राहतील. खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा तीव्र पडतास होत असताना मात्र अनेक ताई माझ्याकडे गेली, दीदी खरं आपली जी लहान मुलं आहेत ती सुद्धा आपणाला कुठेतरी सेफ वाटत नाहीयेत. अशा वेळेला आपण नसरापूरच्या घटनेनं अनेक आपण हळबळून गेलेला आहे. काय वेदना होतात? खूप वेदना होतात. लहान मुलांना बाहेर पाठवायची पण भीती वाटते. काय मुलींचा दोष आहे? असं म्हणतात की बेटी बचाओ बेटी पढाओ. बेटी बचावणारच कशी जर सरकार न्यायच देत नाहीये आणि आम्हाला न्याय हवाय? त्या लहान मुलीचा काय दोष होता? अशा नराधमाला फाशीची लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मनापासून सरकारला विनंती आहे. या घडलेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र पडसाद पडत असताना मात्र नसरापूरच्या विविध भागामध्ये तरुणीमध्ये अजूनही भीतीचं वातावरण आहे. ज्या मुलीने आपलं आयुष्य बघितलं नाही, ज्या मुलीनं जग पाहिलं नाही, अशा लहान निरागस निष्पाप मुलीवरती अतिप्रसंग करून तिला ठार मारण्यात आलं. क्रूरपणे तिची हत्या करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातल्या तरुणींच्या मध्ये कशा संताप निर्माण होतोय. माझ्याकडे एक तरुणी जोडली. दीदी, तुझं नाव? माझं नाव वैभवी विशाल पांगरे आहे. आज काय वाटतंय वैभवी, ह्या घडलेली घटना तेवढीच वेदनात आहे, तेवढी संतापजनक आहे? तुम्ही सुरक्षित आहात? नाही, मुली अजिबात सुरक्षित नाहीये. आज 21वे शतक चालू आहे, तरी पण मुलींना सुरक्षा भेटत नाही. बाहेर फिरताना कसं फिरायचं ह्यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होते. कोणासोबत बोलायचं की नाही बोलायचं, हे सगळं आम्हाला असं विचार करून प्रत्येकाशी बोलावं लागतंय. आणि बाहेर फिरताना खूप काळजी घेऊन फिरावं लागणार आहे. आता कुणावर विश्वास ठेवायची हे नाही. दीदी, कधी बोललं जाते की कराल महिलांचा सन्मान तर देश बनल महान, पण इथं महिला सुरक्षित नाही. हो, नाहीयेत सुरक्षित. आणि म्हणून आपण अनेक तरुणींच्या मनातल्या भावना बघितल्या, वेदनांचा महापूर बघितला. पण खऱ्या अर्थानं जे घडतंय आणि बिघडतंय ह्याला प्रशासन तेवढं जबाबदार आहे का? आणि म्हणून घडलेल्या घटनेनं संपूर्ण नसरापूर परिसरामध्ये आम्ही वास्तवतेचं भयान रूप आहे ते तुमच्याकडे सांगण्यासाठी आलो. माझ्याकडे ताई जुळलेले आहे. ताई, ही घटना एवढी भयानक होती की अनेक आंदोलन पाहिले, अनेक आपण पाहिलं, पण मात्र ही घटना अशा नराधमाने केलेली आहे की संतापजनक गोष्ट आहे. आपल्याला काय वाटतं? आज तो पहिल्या घटनेतनीच बाहेर आला नसता तर ही दुसरी घटना झालीच नसती. आज त्यांनी ही घटना व्हायच्या अगोदर त्याच्याच गावात
एका 65 वर्षाच्या महिलेवरती त्यांनी अत्याचार केला होता. त्यानंतर त्याच्यात सख्ख्या पुतणीवरती केला होता. मग सरकारने ह्याला बाहेर सोडायचंच नव्हतं. ते सोडलं, त्यानंतरची ही घटना घडली. मग मला असं वाटतं की सरकारने त्याला फाशीची शिक्षा अशी मरेपर्यंत दिली पाहिजे, की परतचा करणारा हा विचार केला पाहिजे की सरकार आता पेटलंय, परतचा अत्याचार करणारा हा अत्याचार करणार नाही. आणि म्हणून आपण बघितलं की या ठिकाणी महिलांच्या मनातला आक्रोश, संताप आपल्याला बघायला मिळतोय. पण खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो की जर ह्या नराधमाने पहिले गुन्हे केले होते, जामीनवर बाहेर होता, अनेक आपल्या पुतणीशी अशा घटना केलेले आहेत, गैरकृत्य करत होता, अशा लिंग पिसाट व्यक्तीला बाहेर सोडणं योग्य आहे का? आणि म्हणून आपणाला अक्षरा फाउंडेशनच्या माध्यमातून, त्याचबरोबर अनेक महिला, अनेक गृहिणी यांच्या माध्यमातून आपणाला त्या नराधमास मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांना आमच्या महिला भगिनींनी आणि अक्षरा फाउंडेशननी खऱ्या अर्थानं साकडं गाठले. आणि म्हणून एकीकडे आपण बघतोय बेटी पढाओ बेटी बचाओ, पण इथे बेटी जर सुरक्षित नसेल, ह्या देशातल्या मुली जर सुरक्षित नसेल, तर या लहान निरागस आणि निष्पाप मुलावरती झालेला हा खऱ्या अर्थानं अत्याचार आणि मृत्यूशी झुंज देणारा हा क्षण खऱ्या अर्थानं काय असेल? आज मुलगी जरी काळाच्या पडद्याआड गेली असेल तर मात्र त्याच्या कुटुंबातल्या आईचं काय, वडिलांचं काय? पण जी मुलगी आपल्या मामांच्या गावी आपल्या आजोळी आली आणि तिथं ही वास्तवतेचं भयान रूप देणारी घटना घडली, खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्ती केली जाते. पण प्रत्येक वेळेला कॅन्डल लावून किंवा अनेक मोर्चे काढून हा प्रश्न मिटणार नाही. तर अशा नराधमांना मात्र मरेपर्यंत फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं अशा गैरकृत्य करणाऱ्या लोकांना ह्याचा धाक बसेल आणि तेव्हाच आमच्या महाराष्ट्रातील आमच्या महिला खऱ्या अर्थानं सुरक्षेच्या कवचाखाली जगतील असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, वरवे.